बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ऑपरेशन सिंदूरवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी इंडिया ब्लॉकनं मंगळवारी नवी दिल्लीत बैठक घेतली। त्यात 16 विरोधी पक्षांनी भाग घेतला। तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी माहिती दिली की सर्व पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे। आम आदमी पक्ष बैठकीला उपस्थित राहिला नाही। डेरेक म्हणाले की आप बुधवारी पंतप्रधानांना स्वतंत्र पत्र पाठवेल। काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस म्हणजे एआयटीसी, द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे द्रमुक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय जनता दल म्हणजे राजद, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे मार्क्सवादी, इंडियन युनियन मुस्लिम लीग म्हणजे IUML, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे CPI, रिव्होल्युशनरी सोशॅलिटी पार्टी म्हणजे RSP, झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे JMM, विदुतलाई चरुथगैल कच्ची म्हणजे VCK, केरळ काँग्रेस, मारुमलारची, द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे MDMK आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजे मार्क्सवादी लेनिनवादी लिबरेशन यांनी बैठकीला हजेरी लावली। ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी केंद्र सरकारनं 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगाच्या दौऱ्यावर पाठवली आहेत। या आठवड्याच्या अखेरीस सर्व शिष्टमंडळ भारतात परततील। त्याच्या परतीनंतर पुढील आठवड्यात विशेष अधिवेशनात या मुद्द्यांवर चर्चेची मागणी विरोधक करतायत। राजदचे मनोज झा म्हणाले की पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर घडलं। आपण या भावनेनं विचार करूनही चिंतेची काही चिन्ह दिसून आली। जगातील एका देशाचे राष्ट्रपती दररोज सरपंचगिरी करतायत। 15 दिवसात 13 विधानं केली। यामुळे कोणत्याही सरकारला दुखापत झाली असो वा नसो, कोणत्याही राजकीय पक्षाला दुखापत झाली असो वा नसो, भारताच्या भावना दुखावल्या गेल्यात हे वेदनादायक आहे। ही चर्चा सोशल मीडियावर, टीव्ही वादविवादांवर होणार नाही। 1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धादरम्यान संसदेचं अधिवेशन बोलवण्यात आलं होतं। संजय राऊत ज्या पद्धतीनं वागतात, ज्या पद्धतीनं बडबड करतात, त्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलं। त्यामध्ये जी दलाली तुम्ही केली तेवढी दलाली आजपर्यंत कोणी केली नसेल असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की संजय राऊत यांनी केलेल्या राजकीय दलालीमुळे उद्धव ठाकरेंची संपूर्ण सेना संपली। आज त्यांच्याकडे कुणी शिल्लक राहिलेलं नाही। जर आता उद्धव ठाकरेंनी त्यांना आवरलं नाही तर त्यांच्याकडे कुणीही राहणार नाही। शिवसेना जमीनदोस्त होईल। गिरीश महाजन म्हणाले की मी पक्षासाठी काय केलं हे लोकांना माहीत आहे। गेली 35 वर्ष मी निवडून येतोय। पक्षासाठी मी काहीही केलं, पण ते केवळ पक्षाच्या वाढीसाठी असेल। तुमच्यासारखे पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही। पत्राचाळ प्रकरणी आपण काय केलं, किती दिवस जेलमध्ये राहिलात हे मला बोलायला लावू नका। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आहे आणि उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलं। गिरीश महाजन पुढे म्हणाले की राऊत तुम्ही सर्व शिवसेना संपवली। तुम्ही काय बडबड करता? अजूनही तुमची बडबड बंद झाली नाही तर उद्धवजी देवच तुमचे भले करो। संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती, उद्धव ठाकरेंना संपवायचं होतं, म्हणून त्यांनी इतकी मेहनत घेतली आणि पवारांच्या दावणीला जाऊन शिवसेना बांधली। गिरीश महाजन पुढे म्हणाले मी लहानपणापासून RSSचा सेवक आहे। 35 वर्ष झालं मी आमदार म्हणून निवडून येतोय। सर्वात सिनियर आहे। माझ्या मनात असा विचार येतच नाही। सत्ता नसताना आम्ही 20 वर्ष विरोधात काम केलं, पण आम्ही पक्ष सोडला नाही। आम्हालाही अनेक आमिष दाखवण्यात आली, पण आम्ही आमचा विचार सोडला नाही। बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज न्यायालयात आज सुनावणी पार पडली। त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधत सुनावणी दरम्यान काय घटना घडल्या तसंच कोणता युक्तिवाद करण्यात आला याची माहिती दिली। वाल्मिक कराडनं त्याच्या वकिलांच्या मार्फत न्यायालयात उत्तरं दिली आहेत। त्या अर्जाची चौकशी येत्या 17 तारखेला होणार असल्याची माहिती निकम यांनी दिली आहे। उज्ज्वल निकम म्हणाले वाल्मिक कराडनं न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे। त्या अर्जाची चौकशी 17 तारखेला होईल। त्या अर्जावर युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील। तसंच या खटल्यात मला मोकामधून दोषमुक्त करावं, त्यावर आम्ही कोर्टाला असे प्रस्तावित केलं की त्याला दोषमुक्त करावं की याच्यावर आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा। अर्थात यावर न्यायालयानं आणि बचाव पक्षाच्या वकिलांची हरकत असल्यानं बचाव पक्षाकडून असं सांगण्यात आलं की प्रथम त्याला मोकामधून मुक्त करावं, या अर्जावर चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं। त्यामुळे आता वाल्मिक कराडला मोकाच्या तरतुदी लागू होतात की नाही यावर 17 तारखेनंतर युक्तिवाद होतील।
पुढे बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, 17 तारखेला जे काही न्यायालयात अर्ज प्रलंबित होती त्यावर युक्तिवाद आणि न्यायालयाकडून निर्णय येईल. 17 तारीख ही अर्जाच्या चौकशीसाठी असल्यानं मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही, परंतु ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चितच न्यायालयात हजर असणार आहे आणि तसेच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे सरकारतर्फे 17 तारखेला बाजू मांडतील. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवलं. या उलट भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत आहेत आणि ही घडामोड अधिक गती घेत असल्याचं दिसत आहे. हिंगोलीच्या राजकारणातही अशाच एका मोठ्या उलथापालथीचं चित्र स्पष्ट होतंय. शरद पवार यांचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पतंगे आता शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. ते लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून यामुळे शरद पवार गटाला हिंगोलीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हा पक्षप्रवेश सोहळा 8 जून रोजी सेनगाव इथं होणार असून त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार खास हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या कार्यक्रमात सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी देखील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याविषयी बोलताना अनिल पतंगे म्हणाले, सेनगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, हजारो कार्यकर्त्यांसह आम्ही 8 तारखेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. सेनगाव इथं हा पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे. त्या कार्यक्रमासाठी जीवाभावाचे कार्यकर्ते कामाला लागलेत. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेत हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. तत्पूर्वी राज्याच्या राजकारणात राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मनोमिलनामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य आघाडीमुळे भाजपच्या गोटात तीव्र अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच राज ठाकरे यांच्या घरी चहा पाण्याला जाण्याची भाषा केली आहे. गत वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फायदा झाला होता, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसलाही उल्लेखनीय यश मिळालं होतं. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रादेशिक पक्षांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हवा दिली आहे. यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेली भाजपा काळजीत पडली आहे. महायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनीही ठाकरे आणि पवार कुटुंबानं लवकरात लवकर एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त करत त्यांची चिंता वाढवली आहे. हे विशेष. राज आणि उद्धव ठाकरे यांना मराठी मतांचं विभाजन नको आहे, त्यामुळे हे दोघे बंधू एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. राज ठाकरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत महाराष्ट्रातील पवार आणि ठाकरे ब्रँड संपवता येणार नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या या विधानाचं सर्वच अंगानं विश्लेषण झालं होतं. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या विधानाचं स्वागत केलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आता कोणत्याही स्थितीत मराठी मतांचं विभाजन थांबवण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. कारण याच मराठी मतांच्या विभाजनामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेला जबर झटका बसला होता. या निवडणुकीत उद्धव यांना अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं होतं, तर राज ठाकरे यांना भोपळाही फोडता आला नव्हता. विशेषतः त्यांना त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही निवडून आणता आलं नव्हतं. राज्यातील शालेय शिक्षणात महत्त्वपूर्ण बदल करत आता इयत्ता 1 पासूनच विद्यार्थ्यांना लष्कराचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लहान वयातच राष्ट्रभक्तीची भावना मनामनात रुजवण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. नाशिकमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. नाशिकमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भुसे म्हणाले की राष्ट्र प्रथम ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजावी यासाठी 1 पासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. या उपक्रमासाठी माजी सैनिक, क्रीडा शिक्षक तसंच NCC स्काउट गाईड्स यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी राज्यातील सुमारे 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेतली जाणार असून ते प्रशिक्षण देणाऱ्या गटाचा भाग असतील, असंही भुसे यांनी स्पष्ट केलं. हा उपक्रम राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशभक्ती आणि नेतृत्व गुण निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दादा भुसे पुढे म्हणाले,
इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणं, नियमित स्वरूपात शारीरिक व्यायाम करणं आणि शिस्त लागावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल। तसंच याविषयीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं ते म्हणाले। पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या 48 शिक्षकांना नुकतंच सिंगापूर या देशाच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आलं होतं। सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्रप्रथम ही संकल्पना आढळून आली। त्यामुळे हाच दुवा पकडत राष्ट्रातही राष्ट्रप्रथम ही संकल्पना इयत्ता पहिलीपासूनच राबवण्यात येणार आहे। त्यासाठी इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याची मागणी केली आहे। या तिन्ही नेत्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यात बीड जिल्ह्यातील एक गरीब शेतकरी महिला धाय मोकलून रडताना दिसून येते। गत आठवड्यात महाराष्ट्रात भयंकर अवकाळी पाऊस झाला। त्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। नुकसानीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। या पार्श्वभूमीवर जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारला निकषांमध्ये न अडकता तत्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याचं आवाहन केलंय। या प्रकरणी त्यांनी बेताल विधान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनाही खडेबोल सुनावलेत। सदर व्हिडिओत एक महिला शेतकरी टोमॅटोचा चिखल आपल्या तोंडावर हाणून घेताना दिसून येते। ती आर्त टाहो फोडताना म्हणते, अरे देवा, हे काय झालं रे भाऊ, तळ हातावरील फोडासारखं जपलेलं पीक वाया गेलं हो। आता इतका खर्च भरून कसा निघणार काही सुचत नाही। इतकी मेहनत घेतली पण सगळं वाया गेलं, आता काय करू काही सुचत नाही। बीड जिल्ह्यातील आष्टी येथील राम गोरख शेळके यांनी मिस्त्रीचं काम करत 80,000 रुपये गोळा केले। त्यातून त्यांनी 1.25 एकर क्षेत्रात 7,000 टोमॅटोच्या झाडाची लागवड केली। एप्रिल महिन्यात ठिबकनं पाणी देऊन शेती फुलवली होती, पण ऐन तोडणीला आलेले टोमॅटो अवकाळी पावसामुळे हिरावले। शेतात सर्वत्र पाणी साचल्यानं टोमॅटोची उभी बाग जळून गेली। आज शेतात सर्वत्र फक्त लाल चिखल झालाय। टोमॅटो सडून गेलेत। हे पीक हाती लागलं असतं तर शेळके यांना जवळपास 7 लाख रुपयांचा फायदा झाला असता, पण दुर्दैवानं आज त्यांना 1 रुपयाचंही उत्पन्न मिळालं नाही। आता सरकारनं आपल्याला मदत करावी अशी त्यांची मागणी आहे। जगामध्ये भारताला एकही मित्र राहिलेला नाही। जगात भारताची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। खासदारांचं शिष्टमंडळ परदेशात जाऊन गाणी म्हणत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। भारताच्या बाजूने जगातील एकही देश उभा राहण्यास तयार नाही। याला केवळ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची फसलेली विदेशी नीती जबाबदार असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय। शेजारील देश नेपाळ सुद्धा आपल्या बाजूने उभा राहण्यास तयार नाही। विदेशी नीतीचे हे अपयश आणि नरेंद्र मोदी यांची पूर्णपणे बिघडलेली प्रतिमा यासाठी कारणीभूत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय। या संदर्भात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की जगामध्ये भारताची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने कोणीही उभं राहिलं नाही। भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाला जगात एकही मित्र नाही असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। खासदारांच्या शिष्टमंडळाने परदेशात काय दिवे लावले? ते परदेशात जाऊन गाणी म्हणतायत आणि कोणत्या कामासाठी कोणत्या देशात गेले यावरूनही राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। खासदारांचं शिष्टमंडळ ज्या देशांमध्ये गेलं आहे त्यावर देखील संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। या देशांचा आणि भारत पाकिस्तान संघर्षाचा काहीही संबंध नाही अशा देशात देखील शिष्टमंडळ पाठवण्यात आले। मात्र त्यांना विश्वगुरूंनी पाठवलेले असल्यामुळे त्यांना जावं लागलं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे। या निमित्तानं गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे 11 वर्षांनंतर गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला एकत्र येत आहेत। यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पंकजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष असल्यानं त्या पक्षातील नेत्यांना निमंत्रण दिलं असल्याचं त्यांनी म्हटलंय। यासंबंधी पंकजा मुंडे म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा आता मित्रपक्ष आहे, त्यामुळे त्या पक्षाच्या सर्व नेत्यांना आम्ही निमंत्रण दिलंय। तसंच धनंजय मुंडे यांना देखील आमंत्रण देण्यात आलंय। त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आहे। धनंजय मुंडे हे तर माझे भाऊच आहेत, त्यामुळे तो नक्कीच या कीर्तनाला उपस्थित राहील असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। 11 वर्षांनंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येत आहेत, यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे।
रामटेक हा बंगला मला राहण्यासाठी मिळालाय. वास्तविक मी 2014 मध्येच माझ्यासाठी हा बंगला मागितला होता, मात्र तो वरिष्ठ मंत्र्यांचा बंगला असल्यानं मला मिळाला नव्हता. मात्र यावेळी मला हा बंगला मिळाला, त्यावेळी फार मोठं पारितोषिक मला मिळालं असल्याचा आनंद वाटतोय. इतिहास घडवण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. मुंडे साहेब यांच्यानंतर तो बंगला मला मिळालाय. देशात असे एखादंच उदाहरण असेल. हा बंगला एका विचारांचे, जबाबदारीचे प्रतीक असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. 10वीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या संदर्भात 31 मे 2025 रोजी एक सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून राज्य शासनाने इन हाऊस कोट्याच्या जागा भरण्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थी नोंदणीसाठी 3 जून 2025 ही अंतिम तारीख होती. मात्र आता विद्यार्थ्यांना अधिक वेळ देत ही मुदत 5 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती प्रशिक्षण संचालक डॉक्टर श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. नवीन निर्णयानुसार खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना 10% जागा इन हाऊस कोट्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात एका संस्थेची शाळा आणि कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय यांचा एक युनिट ग्राह्य धरला जाणार आहे. इतर जिल्ह्यात महसुली जिल्हा हे इन हाऊस कोट्यासाठी युनिट मानलं जाईल. महाविद्यालय आणि त्यांच्याशी संलग्न शाळांनी जर इन हाऊस कोट्यात बदल केल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमात सुधारणा करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. इन हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसंच विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येत असल्याचं सरकारनं म्हटलंय.